12वीत असाल आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये बीबीए, बीसीए किंवा बीएमएस यापैकी कुठलाही कोर्स करायचा विचार करत असाल मित्रांनो, तर ही जी वेबसाईट आता स्क्रीनवर दिसते आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. आता ह्या कोर्सेससाठी सीईटी कंपल्सरी आहे. 2024 मध्ये ही सीईटी इंट्रोड्यूस झाली होती. त्यावेळी बऱ्यापैकी मुलांना माहिती नव्हतं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए करताच आलं नाही. 2-2 वेळा ही सीईटी झाली, पण माहिती नसल्यामुळे मित्रांनो सीईटी दिली नाही आणि बीबीए, बीसीए या कोर्सला प्रवेश घेता आला नाही. 2025 मध्येही जवळपास तीच परिस्थिती होती, म्हणून दोनदा सीईटी घेण्यात आली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं अशी सीईटी असते, फक्त जाऊन परीक्षा देऊन आले. अगदी 0% सुद्धा त्या मुलांना सीईटी मध्ये मिळालेला आहे. आता 12वीच्या मार्क्सची कुठलीही किंमत इथे राहिलेली नाहीये. म्हणजे 12वीला जर आपण खूप पैसे भरून म्हणजे लाख लाख रुपये भरून जर वेगवेगळे क्लासेस लावले असतील आणि या अपेक्षेने की 12वीत खूप चांगला स्कोर झाला तरच मला चांगलं कॉलेज मिळेल, बीबीए करता येईल, बीसीए करता येईल, तर मित्रांनो हा गैरसमज आहे. आता 12वीच्या मार्क्सला 0 व्हॅल्यू आहे. सगळा फोकस हा आपल्याला आता सीईटी वर ट्रान्सफर केला पाहिजे. सीईटी फक्त आता इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. 100% सीईटीचे मार्क्सच फक्त पर्सेंटाइलच फक्त इथे कन्सिडर केले जातात.